नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील मोना एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी आणि RTO विभागाच्या वतीने रस्ते सुरक्षा तसेच वाहतूक नियम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच संपन्न झाले। या कार्यशाळेसाठी प्रादेशिक परिवहन विभागामार्फत विशेष मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी मालेगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार यांनी मार्गदर्शन केले। यावेळी महादेव सांगळे हेही उपस्थित होते। या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये शालेय वाहन चालक तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, रस्ते सुरक्षा, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, हेल्मेट आणि सीटबेल्टचे महत्त्व या संदर्भात प्रोजेक्टरच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कसे टाळता येतील यावर विशेष कृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते। मोना एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे हे यावेळी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा तसेच वाहन चालवण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळामध्ये वाहतूक सुरक्षा ही किती महत्त्वाची आहे या संदर्भात मार्गदर्शन केले। या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक मनोहर खैरनार, मुख्याध्यापिका जयश्री वनीस तसेच शिक्षक उपस्थित होते। वाहन चालक मोहन महाजन, अनिल खैरनार, दीपक गांगुर्डे, वैभव पाटील, अजय परदेशी, राहुल बच्छाव, दादा भदाने, बापू पवार तसेच अतुल भदाने हेही यावेळी उपस्थित होते। उपस्थित प्रमुख अतिथींचा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वाहतूक नियम तसेच रस्ते सुरक्षा या संदर्भात मौलिक मार्गदर्शन मिळाले होते। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रमुख अतिथी विनोद जाधव, अमोल पवार तसेच महादेव सांगळे यांनी उत्तरे दिली। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन महाजन, ताहाराबाद। धन्यवाद। असे पण माणसं बघितले बिल्डिंगवरनं पडले, स्थळे आरपार गेली तरी ते वाचले। तुम्हाला थोडं अवेअर करायसाठी आज मी ते आले। बघा यात महत्वाचे कारण कोणते, जे रस्ते अपघात जे महत्वाचे होतात, सर्वात महत्वाचे कारण बघा जे समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, आपला मुंबई आग्रा हायवे, तिथे तानवडचा घाट, राऊतचा घाट, अशा ठिकाणी जास्त अपघात होतात। किंवा आपण बातमी ऐकतो समृद्धीला मोठा अपघात झाला, एवढे लोक एक्सपायर झाले। असं एकदम आपलं कळवणचा दाटीवाटीचा जो चौक आहे किंवा असं मेन बाजारपेठ असते, एकदम गर्दी तिथे असते, तिथे अशी बातमी येत नाही की खूप मोठा अपघात झाला। म्हणजे एक्सप्रेसवे, मोठे नॅशनल हायवे, स्टेट हायवे, तिथे अशी न्यूज येते। त्याचं काय कारण असेल? बघा भारतात जे महत्वाचं सर्वात महत्वाचं कारण आहे फॅटॅलिटीचं, ते आहे ओव्हर स्पीडिंग, आणि दुसरं महत्वाचं कारण लेन कटिंग। साहेबांनी जसं तुम्हाला सांगितलं, बिना इंडिकेटर कोणी पण वळवतंय गाडी, ते झालं लेन कटिंग। आपण त्याबाबत थोडं बोलू। जे आपले स्टेट हायवे, नॅशनल हायवे आहेत, ते पूर्ण जे खेड्यापाड्यातले रस्ते, तालुक्याचे रस्ते, असे छोटे मोठे रस्ते असतात, सर्व रस्ते पकडले त्याच्या 5% आहे। पण या हायवेज वरती 60% पेक्षा जास्त मृत्यू या हायवे वरती होता। आणि त्यात महत्वाचं कारण काय, वेग, स्पीड आणि लेन कटिंग। ठीक आहे। आता बघा आपण हेल्मेट वापरणं आवश्यक आहे का? कुठे म्हटलंय असं हेल्मेट घातलं पाहिजे गाडी चालवताना? बघा मोटर वाहन कायद्याचा कलम 129 नुसार पुढचा आणि पाठीमागचा दोघांनी हेल्मेट घातणं कंपल्सरी आहे। आता तुम्ही म्हणाल आम्ही छोटे, आम्हाला काय आवश्यकता, मोठ्या माणसाने घालायचं, तर त्याच्यामध्ये 2 एक्सेप्शन आहेत।
शीख व्यक्ती असतात त्यांना पगडी असते, त्यांना कायद्यानुसार एक्सेप्शन दिलंय आणि 4 वर्षाच्या प्रत्येक पुढील व्यक्तीने हेल्मेट घातणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही पण रस्त्यावरती जाल, तुम्ही पण हेल्मेट घातलेलं पाहिजे. आता तुम्ही बघितलंय, मी कोणतरी फक्त पोलीस चलान करता म्हणून कसं तरी हेल्मेट घालता, त्याचा स्ट्रॅप लावलेला नसतो, कोणीतरी ते क्रिकेटचं हेल्मेट घालतं, फक्त चलन नाही झालं पाहिजे. तर असं नाहीये. कायदा काय म्हणतो, तुम्ही ISI मार्कवाला चांगल्या क्वालिटीचं 600-700 हेल्मेट भेटून जातं. तुमचं तर तेवढा आता दिवाळीचा ड्रेस तेवढा येतो, ठीक आहे. आणि तो कसं पाहिजे, त्याचा स्ट्रॅप लावलेला पाहिजे. उद्या तुम्ही तो स्ट्रॅप लावलेला नसता, नुसतं हेल्मेट घातलेलं असेल, जेव्हा ऍक्सिडेंट होतो हो घेतले. बघा, या एक पण केस मध्ये हेल्मेट घातलेलं नसतं, 100% मृत्यू झाला असता. बरं, दुसरं एक गोष्ट, आपल्याला देवाने किंवा निसर्गाने एक नैसर्गिक हेल्मेट दिलंय. ते कोणतं? आपल्या डोक्याला केस दिले किंवा कवटी दिली आहे, बरोबर. ऍक्सिडेंट मध्ये तुम्हाला कुठे दुखापत झाली, तुम्ही पडले, त्या भागाला शरीराच्या सूज येते, बरोबर. तिथे रक्त गोठतं किंवा सूज येते. पण जेव्हा तुमच्या डोक्याला मार लागतो, जे आपलं नैसर्गिक कवच आहे ते शर्यत द्वितीय क्रमांक. रुही सुनील मुकाट इयत्ता 2री पोते शर्यत द्वितीय क्रमांक. ईशान चेतन कुराडे इयत्ता 2री पोते शर्यत द्वितीय क्रमांक. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम. वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था. मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक. संपर्क 888894477979.